विकासाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू। हे जननायक तू, राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू। ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे, ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे। घेऊन चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे, भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्नपूर्तीचे। प्रभाग क्रमांक 5 मधील साधना हाऊसिंग सोसायटी साई कॅफे ते रावसाहेब पटवर्धन स्मारकापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला होता। या भागातील नागरिकांनी या रस्त्याबाबत माजी नगरसेविका आशाताई कराळे यांच्याकडे तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत आशाताई कराळे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे या रस्त्यासाठी पाठपुरावा करून या रस्त्याच्या कामासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला। आज या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे प्रभागाला मोठा निधी उपलब्ध होत असल्यामुळे प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे होत असून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम प्रामाणिकपणे आम्ही करत असल्याचं यावेळी माजी नगरसेविका आशाताई कराळे आणि सामाजिक कार्यकर्ते करण कराळे यांनी सांगितलंय। तर माजी नगरसेवक टायगा शिंदे यांनी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं यावेळी आवर्जून सांगितलं। माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कधी नव्हे एवढ्या प्रभागासाठी विकास निधी खासदार सुजय विखे पाटील यांच्यामुळे येत असल्यानं ही सर्व कामे आम्हाला करता येत असल्याचं यावेळी सांगितलंय। साधना हाऊसिंग सोसायटीमध्ये जे रस्ता काँक्रिटीकरणाचं काम होत आहे, त्या काम ज्यांच्या माध्यमातून झालंय असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून ज्यांनी प्रयत्न केले ते या भागाचे धडाडीचे नगरसेविका आशाताई कराळे तसेच सोनाताई शिंदे, मनोज दुल्लम यांनी प्रयत्न करून ह्या भागामध्ये रस्ता काँक्रिटीकरण चं काम केलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, ह्या वार्ड क्रमांक 5 मध्ये कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामांचं धडाका चालू आहे आणि ते फक्त धडाका म्हणजे पूर्णत्वात येत आहे। हे काम आपल्याला लगेच चालू होऊन 8-15 दिवसात पूर्ण सुद्धा झालेलं दिसन असं नियोजनबद्ध काम हे नगरसेवक आपले करतात आणि आपलं जे काही किरकोळ असेल ते पाण्याचा विषय तो सुद्धा लवकरात लवकर करण असेल सगळे नगरसेवक असतील मिळून सोडवतील। आणि आपण पाहतो आपल्याला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे, तर आपण त्यासाठी सुजयदादा विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं मी आपल्याला नम्र विनंती करतो। माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील, खासदार श्री सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज आपल्या प्रभाग क्रमांक 5 मधील साधना हाऊसिंग सोसायटी येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण याचा शुभारंभ आज पार पडत आहे। तर आजच्या या भूमिपूजनाच्या शुभारंभ प्रसंगी आपले अहमदनगर शहराचे माजी महापौर माननीय बाबासाहेब वाकळे पाटील, त्याचप्रमाणे नगरसेविका आशाताई कराळे, त्याचप्रमाणे नगरसेविका सोनाबाई शिंदे, श्री टायगाजी शिंदे, सतीश भाऊ शिंदे, मनोज भाऊ दुल्लम आणि साधना हाऊसिंग सोसायटीमधली सर्व नागरिक असतील आज या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहे। आणि आपण आज पाहतो की माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून नगर शहरामध्ये तब्बल 40 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आलेला आहे आणि हा जो निधी आहे तो कागदावरचा नसून आपण आज पाहतो की प्रत्यक्षात अहमदनगर शहरामध्ये धडाडीने ही दर्जेदार कामं चालू आहेत। आणि आपण आज पाहतो की प्रभाग क्रमांक 6 असेल किंवा प्रभाग क्रमांक 5 असेल, यामध्ये खासदार साहेबांनी सगळ्यात जास्त जो निधी आहे तो आपल्याला वर्ग करून दिलेला आहे। तर मी आपल्या सगळ्या नागरिकांना आपल्या प्रतिनिधींच्या वतीने एक विनंती करू इच्छित आहो की ज्याप्रमाणे खासदार साहेबांनी आपल्याला सर्वात जास्त निधी हा आपल्याला वर्ग करून दिलेला आहे, तर त्याचप्रमाणे येणारी जी लोकसभेची जी निवडणूक आहे तर त्यासाठी आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करून आणि खासदार सुजय विखे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन नगर शहरातून त्यांना विक्रमी लीड हा मिळवून देऊ एवढीच विनंती मी आपल्या नागरिकांना करतो आणि थांबतो। काँक्रिटीकरण रस्त्याचा साधना हाऊसिंग सोसायटीमध्ये होत आहे। पाण्याचा प्रश्न तुमचा मेन आहे। आपण ह्या भागाचा 2 टप्पे करू
पाण्याची व्यवस्था करायचं ठरवलेलं आहे. यावेळी माजी नगरसेविका आशाताई कराळे, सोनाबाई शिंदे, मनोज दुल्लम, भैया गंधे, सामाजिक कार्यकर्ते करण कराळे, सतीश शिंदे यांच्यासह प्रभागातील नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा. नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.